मी काय म्हणालो होतो, हा विक्रांत तुमच्या 2 पावलं पुढे जाऊन विचार करतो. त्यामुळे इंद्रा किडनॅप झालाय हे जर का कोणाला सांगितलंस, पोलिसांकडे गेलीस, तर त्याच क्षणी मी त्याला आता तू ठरव, माझ्या विरोधात जायचं की स्वतःचं सौभाग्य वाचवायचं. ती बघ आत्तापासून फडफडते. तू काय म्हणतेस राणी? मी जे बोलते ते करून दाखवते, आणि माझी सवय नाही तर स्वभाव आहे. दाखव करून. नाही, या राक्षसाला एक दिवस नरसिंहासारखा फाडला ना तर नाव नाही सांगणार. हुकुमाची राणी, हुकुमाची राणी. अरे ती शांत व्हा. इंद्रा असेलच इथे कुठेतरी. येईल तो. राणी आणेल त्याला, मला खात्री आहे. माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. किती वेळ झाला मी इंद्राला बघितलंच नाहीये. जोपर्यंत माझा इंद्रा माझ्या डोळ्यासमोर येत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. हे बघा, जत्रेत गर्दी किती आहे तुम्ही बघताय ना. या गर्दीत त्याला शोधून आणणं कठीण आहे, अवघड आहे, सोपं नाहीये ते. पण राणी त्याला शोधून आणेल. काळजी करू नका तुम्ही. अशी कशी काळजी करू नका? आईचं काळीज आहे माझं. मला तर भीती वाटायला लागली. असं वाटतं काहीतरी चुकीचं घडतंय की काय. नमस्कार बाबा. नमस्कार. अगदी वेळेत आलात तुम्ही. राणी जावय बापू दिसणार कुठं? आहेत, येतील. रतन, काय झालं आबा? राणी आणि इंद्रा कुठे गेले जरा बघ. त्यांना घेऊन ये जा. हो आबा. मला नाही वाटत आता इंद्रा येईल म्हणून. आता त्याच्याशिवायच आरती करावी लागेल असं दिसतंय. आबा हे असं का म्हणतात दादासाहेब? नाही, काय गर्दी खूप आहे ना जत्रेमध्ये, त्यामुळे तो पटकन येऊ शकत नाही. येईल तो, काळजी करू नका. आपण इथनं नको, इकडून जाऊया. देवा, खूप गर्दी आहे. आता ह्या गर्दीत कसं शोधू मी इंद्रजित सरांना? वेळ पण खूप कमी राहिलाय. काय करू? पण आता इंद्रजित सर कुठेतरी सापडले पाहिजेत. काय झालं तर नसेल ना सरांना? नाही नाही, असं विचार पण केला नाही पाहिजे. काही नाही होणार आहे. पण मी एकटी कशी शोधू त्यांना? काहीतरी हो अहो, इंद्र साहेबांनी राणी कुठंच घावणं झालेत. अरे कुठं गेले ते दोघं? काय कळना झाले बघ. अगं राणे, कुठं आहेस तू? ती दादासाहेब काय पण बोलायला लागलेत बघ तिकडे मंदिरात. वाव, ते सगळं नंतर. आता तुम्ही दोघं जण माझं नीट ऐका. इंद्रजित सर
खूप वेळ झाले सापडत नाहीत. काय? ते ना अचानक गायब झालेत आणि आणि विक्रांत सरांनी त्यांना मारण्याची धमकी दिली. काय? हे बघा, त्यांचा जीव धोक्यात आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला पाहिजे. हा, काय म्हणतेस रांडे? अगं मग असं तर आपल्याला त्यांना लवकर शोधायला लागत. अगं पण जावई पप्पा असं गायब कसं झालं? मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. तुम्ही आता फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, या गर्दीमध्ये ना लोक आपल्यावर नजर ठेवून. तुम्ही ना हे असं चेहऱ्यावर टेन्शन दाखवू नका. हा, अरे देवा, आता काय करायचं? हा बुवा, राणी आता म्हणली ना चेहऱ्यावर टेन्शन दाखवायचं नाही म्हणून. होय होय. हा, हे बघा, आता माझ्या एकटीकडून नाही शोधले जाणार ते. तर तुम्ही दोघं जण या गर्दीत मला मदत करत. राणी अगं तू टेन्शन घेऊ नको. आम्ही आहे ना, अख्खी जत्रा पालती घालू, पण इंद्रजित सरासनी हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, चला, या गर्दीत आपल्याला त्यांना शोधायचं. हा, चला, सगळे कामाला लागा. बाबा, चल. सॉरी गडबडीत होतो. सॉरी पाय बांधा रे याचं. लय वळा करतोय. बांधा पाय त्याचं. हॅलो, हे ऐका, तिकडे आता आपल्याला दंगा नकोय. पोलीस आले तर इंद्रा वाचेल. पटापट हलवा त्याला तिथून. ठीक आहे दादा. त्याला इथं जास्त वेळ ठेवून चालणार नाही. पोत्यात घाला, हलवा इथून त्याला. चल रे. भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी. ही समयची वाट म्हणजे इंद्राचं आयुष्य आहे. इकडे समय विजली की तिकडे इंद्रा नावाची वाट. युअर टाइम स्टार्ट नाव. इंद्रा किडनॅप झालाय हे जर का कोणाला सांगितलंस, पोलिसांकडे गेलीस, तर त्याच क्षणी मी त्याला काय करून बसले मी. विक्रांत सर जेव्हा मला तसं बोलली ना, तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं की आज काहीतरी गडबड होणार आहे. मला तेव्हा कसं नाही कळालं. कुठं शोधू आता सरांना. अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी.
इकडे समय विजली, इकडे समय विजली. इंद्रा नावाची वाद, इंद्रा नावाची वाद. तुझ्या नवऱ्यासाठी आजची तिथी चांगली नाही. नवऱ्या संग सावलीसारखी राहा. सावलीसारखी राहा. तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी 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 अंबे कृपा दादा ह्या पोत्यांमध्ये काय आहे? यात नारळ आहेत देवीच्या ओटीचे, वरच्या देवळात न्यायच्यात. नारळच. का काय झालं? तुम्हाला काय हवंय का? नाही नाही काय नाही जा. इंद्रजीत सर. इंद्रा. ए इंद्रा. इंद्रा. काय झालं मला ती सापडला का तो? नाही ना, तुम्हाला सापडला का? नाही. मला माझा इंद्रा हवाय हो. मला ती शांत व्हा. राणी त्याला शोधून आणेल. ती जोपर्यंत शोधून आणत नाही तोपर्यंत इथनं पालखी हलणार नाही. हा महाडिकांचा मान आहे. मला बरोबर आहे. हा मान महाडिकांचाच आहे, म्हणजे आमचा आहे, आणि आम्ही खरे महाडिक आहोत. आणि राहिला प्रश्न तुमच्या इंद्राचा, तर तो घाबरून पळून निघून गेलाय. इथल्या लोकांना तोंड दाखवायची लाज वाटते त्याला. हो ना, त्याला कळलंय त्याची लायकी नाही हा मान मिळवायची. बाई 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 बाई, काही नटून थटून आलेत नाही. त्यांना वाटलं असेल आजही मान यांनाच मिळेल. म्हणतात ना, भिकेला लागलं रस्त्यावर आलं तरी पण मान काही सुटत नाही, अशी अवस्था झाली यांची. पण हा मान आता आमचा आहे. तुमचा इंद्रा तुम्हाला सोडून पळून गेला ना, तसेच तुम्ही इथून पळून जा. नाही, हे शक्य नाही. माझा इंद्र असा संकटाला घाबरून पळून जाणाऱ्यातला नाहीये. मी त्याला शिकवलंय नितड्या छातीनं संकटाशी लढायला. माझा इंद्र येईल आणि घेऊन येईल त्याला. ना आम्ही आता काय वर्षभर वाट बघत बसायचे का काय तुझ्या सोनाची? हा, अरे थोड्या वेळात दिवसाची पार रात्र होईल तरी तुझी ती राणी त्या इंद्राला घेऊन आली नाही. नाही, मला तर वाटतंय ती त्याच्या बरोबर कुठंतरी पळून गेली. नाहीतरी ही सगळी पळपुटीच आहेत.
हो, मी इतकी वर्ष घर सोडून कोण पळून गेलो होतं? मी का तू दादा? माझ्यावर कर्ज होतं, फॅक्टरी विकायची वेळ आली होती. मी घाबरून पळून नाही गेलो, धीरानं संकटाशी लढलो. आणि या परिस्थितीत सुद्धा माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कारण आम्ही लढणारी माणसं आहोत, पळून जाणारी नाही, तुझ्यासारखी. हो आबा, तोंड सांभाळून बोला. थांब मजिद. बोलून देत. मुलगा आणि सून सापडत नाहीत ना, त्रास होतोय. बघा, तुम्हाला ते टाकून पळून तर नाही गेलेत ना? विक्रांत बस, खूप बोललास तू. माझा इंद्र पळकुटा नाहीये, तो परत पण येणार आणि पालखी पण तोच उचलणार. त्याचा मान मी तुला घेऊ देणार नाही. मालती, मालती शांत व्हा. काय करताय तुम्ही? आपण संयमानं घातलं पाहिजे. शांत व्हा. अजून मान कसला हवाय? सगळं तर घेतलं. आरतीचा मान महाडिकांचा आहे आणि आम्ही खरे महाडिक आहोत. गुरुजी, आरतीची तयारी करा. इंद्रजीत सर, इंद्रजीत सर, सर. अगधावा ठाई ठाई दैत्यमातला अनसंपुद माझ्याकडून तुमच्यासाठी बंधनातला. अगधावा ठाई ठाई दैत्यमातला अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आहे, पळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. हे सप्तशृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. हे बाघावर बैसुनी अंबा आली ग, हे साध ऐकून मारी अंबा आली ग.
माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मला लवकरात लवकर इंद्रजित सरांना शोधलं पाहिजे. मला माहीतच होतं तू तुझ्या नवऱ्यासाठी इथवर येशीलच. पण तू इथं येऊन मोठी चूक केली. या राऊंडच्या बाहेर येण्याआधी जशी तुझ्या नवऱ्याची अवस्था केली ना तशी तुझी करणार आहे. त्याच्यासाठी फक्त आमच्यातला एक माणूस काफी आहे. अरे
रंगीन संबळ फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी घरी हिंडतून गोंधळ आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी 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 फसली ओठी गळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी इंद्रा ए इंद्रा राणी अगं तू इथे काय करतेस? इंद्रा कुठे आहे? ए राणी अगं तू इंद्राला शोधायला गेली होतीस ना आणि हे काय करत बसलेस? राणी तू काय करतेस आणि इंदिरा कुठे आहे? अब ते पोत्यात पोत्यात? हो इंद्रजीत सर इथल्याच कुठल्या तरी पोत्यामध्ये आपण त्यांना शोधूया चला. तू काय बोलतेस? मी सगळं नंतर सांगते. आता आपण त्यांना शोधूया. या हो. बघ लवकर बघ. राणी कुठे ए जयसिंगा अरे काय चाललंय काय करतोय तिथं? इंद्रा इंद्रा इंदिरा इंद्रा तर उठा बरं उठा. काय होतंय तुम्हाला? इंद्रा उठ रे बाळा. इंदिरा बोल ना रे माझ्याची. आई कसं कळला इंद्रा? तर ऐकू येते का मी काय म्हणते? तर इकडे बघा. तर उठा. इंद्रा इंद्रा बोलणार रे काहीतरी. इंद्रा इंदिरा डॉक्टरांना फोन करा ना. कोण डॉक्टर भेटतो? जा लवकर जा. इंद्रा इंद्रा उठ. सर उठा. काही हालचाल करत नाही इंद्रा. इंदिरा काय डॉक्टर बघा. डॉक्टर बघा बरं. एक मिनिट. डॉक्टर सांगा ना काय झालंय? ऍम्ब्युलन्स बोला. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊयात चला. त्याचा काही उपयोग नाही. का? यांचा जीव गेला.
नाही होऊ शकत. काय होत बसलं इंद्रा? असं नाही होऊ शकत. काय होणार नाही या सरांना. मी काही होऊ देणार नाही त्यांना. असं कसं जातील ते? कसे जातील? नाही नाही सर, तर उठा सर, तर उठा तुम्ही. मी काही होऊ देणार नाही. तुम्ही उठा. हे असं कसं काय झालं? उठा बरं, उठा तुम्ही. अगे काय होऊन बसलंय? ही कुठली शिक्षा देते देवी आई मला? मला माझं सौभाग्य वाचवायचंय. तू जशी संकटाची चाहूल दिली होती तसं मला उपाय पण सांग. उशीर केला. मी तुला आधीच सांगितलं होतं, ढाल बनून सावलीसारखी तुझ्या नवऱ्यासोबत राहा. काळ आणि वेळ वाईट आहे, पण तू चुकलीस. आता भोग शिक्षा. आता भोग. माझं चुकलं. माझ्याकडं खूप खूप मोठी चूक झाली. तू मला माफ कर. माझ्या चुकीची शिक्षा इंद्रजित सरांना नका दे. मला उपाय सांग आई. आता कसलाच उपाय नाही. असं म्हणू नका. देवीकडे सगळ्यावर उपाय असतो. तिकडे संकट असतं तिथं बाहेर पडायचा मार्ग पण असतो. मी हात जोडे, मी पाया पडते. मी बदल पसरते तुझ्या समोर. तू उपाय सांग. आई उपाय सांग मला. आई मला उपाय सांग. एक मार्ग आहे. पण तुला तो झेपणार नाही. मी माझ्या सौभाग्यासाठी तू म्हणशील ते परीक्षा द्यायला तयार. मग ऐक, ही 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काळ आला होता, पण त्याला घेऊन नाही जाऊ शकला, कारण त्याची बायको तिनं जागं केलं देवीला. त्यावेळच्या लोकांनी देवी आईचं उघडलेलं डोळं पाहिलं. देवीनं जीव फुगला आणि तिचा मेलेला नवरा जित्ता झाला. पण ही शेवटचं. त्यानंतर ही कुणालाच जमलं नाही. त्या सुवासिनीनं लई मोठी परीक्षा दिल्या. आता कळलं तुला मला काय म्हणायचंय ते? पण मी पण देणार. माझ्यासाठी आज देवी आईला जागा व्हावंच लागल. जीवाची किंमत जीव असतो. यात तुझा बी जीव जाऊ शकतोय. या आधी पण अनेकांचा गेलाय. हा जीव जर इंद्रजित सरांचा जीव खेचून आणणार नसेल तर असा जीव काय कामाचा? मला माझ्या जीवाची पर्वा नाही. तुम्ही सांगा मी काय करू. ठीक आहे, मग हो तयार. कळलं पोरी? इंद्र उठला. तू काय करतेस? इंद्र उठणार. अगं काय करतेस तू?
मालती ही तिच्या सौभाग्याची लढाई आहे. तिलाच लढायला हवी. आणि माझा विश्वास आहे राणीवरती. ती तिचं सौभाग्य परत मिळवेल. तुला माझी परीक्षा घ्यायची आहे ना, मग घे. मी सुद्धा हार मानणार नाही. आज माझ्या सौभाग्यासाठी तुला जागा व्हावंच लागल. आणि मी जागा करणार आहे तुला. सावित्रीने जसं सत्यभाण्याचे प्राण परत आणले, तसं मी सुद्धा माझ्या नवऱ्याचे प्राण परत आणणार आहे. आणि ते प्राण तू मला परत करणार. आज एक सौभाग्यवती आली आहे तुझ्या दारात. ती मोकळ्या हाताने परत जाणार नाही. आज आपण बघू, तू जिंकणार का माझं सौभाग्य.